तर मित्रांनो, बिग बॉस OTT 2 या कार्यक्रमाचा विजेता आणि प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादव हा नेहमीच चर्चेत असतो। काही दिवसांपूर्वीच एल्विशने त्याच्या चाहत्याच्या कानशिलात लगवली होती। तर गेल्या वर्षी रेव पार्टी प्रकरणामुळे एल्विश अडचणीत आला होता, तेव्हा नोएडा पोलिसांनी एल्विशसह काही सर्प मित्रांवर गुन्हा दाखल केला होता। तर आता पाहिलं तर याच प्रकरणाच्या FSLच्या तपासामध्ये मोठा खुलासा झालेला आहे। रेव पार्ट्यांमध्ये कथितपणे नशेसाठी विष वापरले जात असल्याच्या प्रकरणाचा जयपूर FSLने तपास केलेला आणि या तपासातच सापाच्या विषाचा वापर झाल्याची कन्फर्मेशन ही झालेली। तर मग अशात नेमकं प्रकरण काय, एल्विश यादवला जेल होऊ शकते का, तर याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर सर्वात आधी FSL तपासात नेमका खुलासा काय झालाय याबद्दल बोललोत तर नोएडा पोलिसांनी सर्प मित्रांकडून जप्त केलेले सापाचे विष FSL लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले होते। तर FSLचा अहवाल हात आलेला आहे, ज्यात FSL तपासात एक मोठा खुलासा समोर येते। तर त्यानुसार कोब्रा क्रेट प्रजातीच्या या सापांचे विष हे सापडलेले। तर FSLचा हा रिपोर्ट आल्यानंतर आता एल्विश यादवच्या अडचणीत वाढ होऊ शकते का असाच प्रश्न निर्माण झालाय। पण अशात नेमके प्रकरण काय होतं, तर आता याबद्दल बोललो तर खरं तर NGO-PFच्या मेनका गांधींची संस्था पीपल फॉर ॲनिमल्स प्राणी कल्याण अधिकारी गौरव गुप्ता यांनी एल्विश यादव विरोधात नोएडा पोलिसात तक्रार दाखल केली होती। तर FIR मध्ये असं लिहिलेलं की एल्विशने दिल्ली NCR मधील फार्म हाऊसमध्ये जिवंत सापांसह व्हिडिओ शूट केलेले। तर हे साप आणि त्याच्या विषाचा वापर रेव पार्ट्यांमध्ये बेकायदेशीरपणे केला जातो। तर रेव पार्ट्यांमध्ये परदेशी मुलींच्या सहभागाचा सुद्धा आरोप करण्यात आला होता। तर याच प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी राहुल यादवची एक ऑडिओ क्लिप सुद्धा समोर आली होती, ज्यामध्ये त्याने सांगितलं होतं की त्याने एल्विशच्या पार्टीमध्ये ड्रग्ज पोचवलेले। तर पोलिसांना राहुलकडून 20 मिली विष हे आढळून आलं होतं, परंतु यावर नंतर पाहिलं तर एल्विशने स्पष्टीकरण दिलं होतं। तर या संपूर्ण प्रकरणावर एल्विश यादवने स्पष्टीकरण देत स्वतःला निर्दोष घोषित केलेलं। एल्विशने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिलं होतं। तर व्हिडिओ शेअर करताना तो म्हणाला होता की माझ्याबद्दल जे काही बोलले जाते ते खरं नाहीये, आरोप करून माझे नाव खराब करू नका। मी UP पोलीस आणि माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती करू इच्छितो की या प्रकरणात माझ्यावरील आरोपांपैकी 1% आरोप हा देखील सिद्ध झाला तर याची जबाबदारी मी घेण्यास तयार आहे। तर अशा काही रीतीने त्याने स्पष्टीकरण या प्रकरणावर स्वतः दिलं होतं। परंतु सध्या पाहिलं तर काही सोर्सेसनुसार रेव पार्टीमध्ये सापाच्या विषाचा पुरवठा झाल्याच्या प्रकरणाला एक नवीन वळण हे मिळालेले आहे। या छाप्यादरम्यान रेव पार्टीतून जप्त करण्यात आलेले अंमली पदार्थांमध्ये सापाचं विष असल्याची खात्री ही कन्फर्म झालेली आहे। त्यामुळेच रेव पार्टी प्रकरणात नोएडा पोलिसांनी 5 सर्पमित्रांना अटक केली होती आणि याच कारणास्तव आता FSL अहवालामुळे एल्विश यादवच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्याचमुळे एल्विश यादव अटक होऊ शकतो असंही म्हटलं जाते। परंतु सध्या पाहिलं तर नोएडा पोलिसांनी असं सांगितलंय की अगोदर FSLच्या अहवालाचा अभ्यास केला जाईल आणि त्यानंतरच याबाबत वक्तव्य हे केलं जाईल। आता काहीच बोलणं योग्य ठरणार नाही आणि याच कारणास्तव आता एल्विश यादवचं पुढं काय होतंय हे पाहण्यासारखं आहे। परंतु अशात तुमचं या प्रकरणावर काय मत आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका।